माझा विजय जाधव, ॲस्ट्रोन्यूमरोलॉजिस्ट अँड टॅरो कार्ड रीडर. वेलकम टू माय चॅनल, वेलकम टू एक शक्ती परिवार. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत ऑगस्टचा महिना तुमच्यासाठी टॅरो कार्डच्या माध्यमातून काय सांगतोय. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी ऑगस्टच्या महिन्याची चर्चा करूयात आपण टॅरो कार्डच्या माध्यमातून. चला सुरुवात करूयात आता राशीचक्रातल्या पहिल्या म्हणजेच मेष राशीपासून. मेष राशीच्या लोकांसाठी हा मान तुम्हाला अवेअरनेस घेऊन येताना दिसतोय. तुम्हाला पास्टमधल्या मिस्टेक्स, पास्टमधल्या गोष्टी येतात कमी करायच्या. तुम्हाला पुढे जायचा विचार केला पाहिजे. तुम्हाला अवेअरनेसमध्ये आलं पाहिजे की तुम्ही कसं तुमच्या लाईफमध्ये चांगले बेटर चेंजेस करू शकता, बेटर प्लेसमध्ये तुम्ही कसं जाऊ शकता. पास्टमधल्या घडलेल्या गोष्टींना तुम्ही रेफरन्स म्हणून यूज करा आणि त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. या मंथमध्ये थोडे डिलेज दिसत आहे, थोडे पोस्टपोनमेंट दिसतीये, थोडे फ्रस्ट्रेशन तुम्ही फ्रस्ट्रेटेड होत आहे. पण त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही तयार राहा, अवेअरनेसमध्ये राहा. कदाचित हे जे डिले होते ते तुमच्यासाठी आहे, हे रिजेक्शन नाही आहे, हे रिडायरेक्शन आहे, हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. लाईट ब्ल्यू कलरचा उपयोग तुम्हाला या मंथ्समध्ये खूप लकी राहील. वृषभ राशी म्हणजेच टॉरससाठी हा मंथ पूर्णपणे नवीन गोष्टी घेऊन येताना दिसतोय. नवीन रिबर्थ आहे. तुमच्या ओल्ड कन्सेप्ट्स आता नवीन होताना दिसत आहे. तुम्ही रिज्युमिनेट होताना दिसतोय, चेंज होताना दिसतोय. बरेचसे लोक पार्टिसिपेट करताना दिसतात. बऱ्याचशा लोकांमध्ये तुम्ही एंगेज होताना दिसताय. नवीन कंपनी असेल, नवीन जॉब असेल, नवीन बिझनेस व्हेंचर्स असतील, हे एस्टॅब्लिश होताना दिसतात. आणि रिलेशनशिपमध्ये नवीन गोष्टी येतात. रिलेशनशिप नव्यानं तयार होतात. रिलेशनशिपला एक वेगळी व्हॅल्यू तुमच्या लाईफमध्ये येताना दिसते. आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होताना दिसतात. म्हणजे हा टाईम खूप बिझी जाताना दिसतो. आणि या बिझी शेड्यूलमुळे, या बिझी गोष्टींमुळं लाईफमध्ये खूप गोष्टी अचानक घडायला सुरुवात झाल्यामुळे तुम्हाला त्याचं थोडं कुठेतरी बर्डन येऊ शकतं. त्याची तुम्ही काळजी घ्या. पण हे बर्डन चांगलं राहू शकतं. हे चेंजेस चांगले आहेत. हे चेंजेस तुमच्यासाठी फ्युचरमध्ये चांगल्या गोष्टी घेऊन येताना दिसतात. जे लोक ट्रॅव्हल प्लॅन्स करत असतील तर त्यांनी ह्या मंथमध्ये खूप विचारपूर्वक ट्रॅव्हल करणं खूप गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी चेक करून तुम्ही ट्रॅव्हल करणं तुमच्यासाठी लकी ठरेल. पण ओव्हरऑल ट्रॅव्हल तुमच्यासाठी लकी ठरेल. नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटीज मिळतील, नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतील. पर्सनल लाईफमध्ये थोडे अप्स अँड डाऊन्स राहू शकतात. त्याची तुम्ही थोडीशी काळजी घ्या. येलो कलरचा उपयोग करा, तुम्हाला लकी ठरेल. मिथुन राशी म्हणजे जेमिनाईसाठी हा मंथ सुंदर होताना दिसतोय. एकीकडे तुम्हाला न्यू विजन मिळते, तुमची क्रिएटिव्हिटी वाढते आणि त्याचबरोबर तुम्ही एक्झॉस्ट सुद्धा होताना दिसताय. म्हणजे ओव्हरऑल हा मंथ तुमच्यासाठी पैशांच्या दृष्टीने, फायनान्सेसच्या दृष्टीने खूप चांगलं लकी जाताना दिसतोय. नवीन चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होताना दिसत आहेत. तुमचं काम वाढतंय, बिझनेस वाढतोय, तुम्हाला नवीन जॉबच्या अपॉर्च्युनिटीज मिळतात. जे लोक मार्केटिंग फील्ड रिलेटेड आहेत त्यांना चांगल्या संधी मिळताना दिसत आहेत. जे आर्टिस्ट आहेत, जे आर्टमध्ये आहेत, रायटर्स आहेत, पोएट्स आहेत, त्यांना नवीन संधी मिळताना दिसत आहेत. त्यामुळे त्याचा त्यांनी चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही थोडं एक्झॉस्ट फील करताय. तुमची हेल्थ थोडीशी लो होताना दिसते. बऱ्याचशा नवीन घटना सुरू झाल्यामुळे एकाच वेळेस कामाचं बर्डन आल्या कारणाने तुम्ही थोडं एक्झॉस्ट फील करू शकता. त्याची तुम्ही काळजी घ्या. अदरवाईज ओव्हरऑल हा मंथ तुमच्यासाठी चांगला आहे. रिलेशनशिप चांगले होताना दिसत आहेत. प्रॉस्पेरिटी येताना दिसते. क्रिएटिव्हिटी तुमची ब्लॉसम करताना दिसते. नवीन रिलेशनशिप बनताना दिसत आहेत. नवीन विजन, नवीन गोल्स तुम्हाला मिळत आहेत. ओव्हरऑल या मंथमध्ये लाईट ग्रीन कलर, पिंक कलरचा उपयोग तुम्ही जास्तीत जास्त करा, तुम्हाला लकी ठरेल. कर्क राशी म्हणजेच कॅन्सेरियनसाठी हा मंथ सुरुवातीला थोडे स्लो डाऊन जाताना दिसत आहेत, स्लो होताना दिसत आहेत. पण जसं जसं तुम्ही मंथमध्ये प्रोग्रेस कराल तसं खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळतात. तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला या मंथमध्ये मिळताना दिसतंय. बऱ्याच टाईमपासून तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होता त्या गोष्टी आता फ्रुटफुल होताना दिसत आहेत. फ्रुटिशन तुम्हाला मिळताना दिसतं. सोर्स तुमच्याबरोबर आहे, क्रिएटर तुमच्याबरोबर आहे. या मंथमध्ये तुमचे मॅनिफेस्टेशन्स पूर्ण होऊ शकतात. तुमच्या मॅनिफेस्टेशन्सना एक नवीन रूप मिळू शकतं. तुमचे ड्रीम्स फुलफिल करण्यासाठी हा उत्तम महिना आहे. कारण की याच्यामध्ये तुम्हाला युनिव्हर्स सपोर्ट आहे, डिवाइन पॉवर्स तुमच्या सोबत आहेत. स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसमध्ये तुम्ही थोडा वेळ घालवा, तुम्हाला जास्त चांगले रिझल्ट्स मिळतील. लाईट ऑरेंज कलर, लाईट रेड कलर हे तुमच्यासाठी जास्त लकी ठरतील या मंथमध्ये. सिंह राशी म्हणजेच लिओसाठी हा मंथ ट्रॅव्हलिंग घेऊन येताना दिसतोय. ट्रॅव्हल होताना दिसतोय. पैशांच्या दृष्टीनेच हा मंथ चांगला होताना दिसतोय. पण ओव्हरऑल या मंथची एनर्जीज हा मंथ नंबर 8 असल्या कारण खूप कार्मिक नंबरचा हा मंथ आहे. आणि
या सगळ्या गोष्टी एकीकडे तुम्हाला खूप चांगलंही वाटतं, एकीकडे तुम्ही थोडे लोही फील करू शकता. त्यामुळे तुम्हाला विचार करायचा की तुम्ही प्रायोरिटाईज काय करताय. जर लाईफमध्ये चांगल्या गोष्टी होत असतील तर तुम्ही चांगल्या गोष्टींकडे प्रायोरिटाईज करा, फोकस त्या गोष्टींकडे करा, त्यातून तुम्हाला रिझल्ट चांगले मिळताना दिसतात. पैशांच्या संदर्भातले सगळे डील्स तुम्ही या मंथमध्ये प्रायोरिटाईज करून घ्या, तुम्हाला रिझल्ट चांगले मिळताना दिसतात. मनी रिलेटेड नवीन इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता, नवीन इन्व्हेस्टमेंटचा विचार तुम्ही करू शकता, त्या गोष्टी चांगल्या. ट्रॅव्हल तुमच्यासाठी फ्रुटफुल ठरतील, ट्रॅव्हल प्लॅन्स तुमचे बनताना दिसतील. बऱ्याच टाईमपासून अडकलेली कामं या मंथमध्ये पूर्ण होताना दिसतात. हेल्थ वाईज थोडी काळजी घ्या, अदरवाईज ओव्हरऑल हा मंथ तुमच्यासाठी चांगला आहे. पिंक कलरचा उपयोग जास्तीत जास्त करा, तुम्हाला चांगले रिझल्ट्स येतील. कन्या राशी म्हणजेच वर्गोसाठी हा मंथ स्वतःच्या केजमधून बाहेर पडण्याचा आहे. हा मंथ तुम्हाला ब्रेक थ्रू घेऊन येणारा दिसतोय. बऱ्याच टाईमपासून जे पर्सनल मेंटल कन्फ्युजन्स होते ते आता दूर होताना दिसतात. तुम्हाला एक वेगळं अंडरस्टँडिंग क्लिअर होईल, तुम्हाला तुमच्या थॉट्समध्ये क्लॅरिटी येईल, मेंटल क्लॅरिटी तुमच्या लाईफमध्ये येताना दिसते आणि ती तुम्हाला मेंटल क्लॅरिटी ब्रेक थ्रूकडे घेऊन जाताना दिसते. तुम्ही हेल्थ वाईज तुम्ही चांगले होताना दिसतात आणि तुमची वेल्थ, तुमची हेल्थ आता तुम्ही लोकांबरोबर शेअर करताना दिसतात. हा मंथ तुम्हाला जेनरस व्हायला सांगतो. हा मंथ तुम्हाला तुमच्या इनर एनर्जीवर फोकस करायला सांगतो, इनर बॅलन्सवर फोकस करायला सांगतो आणि तुम्ही एक्सटर्नल वर्ल्डमध्ये आणि इंटरनल वर्ल्डमध्ये या मंथमध्ये तुम्ही हॅपी असणाऱ्या चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होताना दिसतात. त्यामुळे हा मंथ तुमच्यासाठी चांगला जाताना दिसतोय. गोल्डन कलरचा उपयोग आणि ब्ल्यू कलरचा उपयोग तुमच्यासाठी जास्त लकी ठरेल. तुला राशी म्हणजेच लिबरन्ससाठी हा मंथ तुम्ही काय कम्पेअर करताय, काय बघताय यावर फोकस करण्यासारखं आहे. जर तुमचं कंपॅरिझन कशा बाबतीतलं आहे, तुमचं हेल्दी कंपॅरिझन आहे की तुम्ही दुसऱ्यांना कम्पेअर करून तुम्ही तुमचं लाईफ ट्रबलमध्ये आणता, हे विचार करण्याचा आहे. हा मंथ तुम्हाला प्रायोरिटी करायला देणार आहे की तुम्ही तुमच्या गोष्टींना, तुमच्या वेल्थला, तुमच्या प्रॉस्पेरिटीला, हेल्थला कशाला प्रायोरिटी करून देणार आहात हा सांगणारा मंथ आहे. या मंथमध्ये तुम्हाला असं बांधून ठेवल्यासारखं वाटेल, पण तुम्हाला नक्की विचार करायचा की खरंच तुम्ही बांधले गेला आहात का हा फक्त एक मेंटल इल्युजन आहे. या सगळ्या गोष्टींची जर तुम्ही व्यवस्थित पूर्तता केली तर हा मंथ तुम्हाला चांगल्या जाताना दिसतोय. नवीन बिझनेस प्रोजेक्ट्स करताना थोडं थांबा, नवीन इन्व्हेस्टमेंट करताना थोडं थांबा असं सांगणारा हा मंथ आहे. या मंथमध्ये काही कामं थोडे डिलेज मध्ये होतील, थोडे पेशन्स ही तुम्हाला गरजेची आहे. तुमचा मूड स्विंग्स या मंथमध्ये होऊ शकतो, त्याची तुम्ही काळजी घ्या. ओव्हरऑल या मंथमध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट्स पाहिजे असतील तर व्हाईट कलर आणि ग्रीन कलरचा उपयोग करा. वृश्चिक राशी म्हणजे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा मंथ फ्रेंडलीनेस घेऊन येताना दिसतोय. फ्लो बरोबर जाण्याची कार्ड्स तुम्हाला इन्फॉर्मेशन देतात, ॲडवाईस करतात आणि हा मंथ ट्रान्सफॉर्मेशनसाठीच आहे. हा मंथ तुमच्यासाठी मेंटल पीस आणि क्लॅरिटी घेऊन येताना दिसतोय. बऱ्याच टाईमपासून तुमच्या माइंडमध्ये ज्या चाललेल्या गोष्टी आता कुठेतरी आता तुम्हाला कळतील की आपल्याला काय वे पाहिजे, कसं यातून बाहेर पडायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला हा मंथ घेऊन येताना दिसतोय. तुमचे फ्रेंड्स तुम्हाला या मंथमध्ये हेल्प करताना दिसतात. फ्रेंड्स बरोबर गेट टुगेदर होऊ शकतं, फॅमिली रिलेशन चांगले होऊ शकतात, तुमच्या लाईफ पार्टनर बरोबरचं रिलेशन तुमचं चांगलं होऊ शकतं. हा मंथ तुम्हाला ॲडवाईस करतो की आता तुम्हाला तुमचं स्पिरिच्युअल ग्रोथ करायचं, तुम्हाला तुमच्या ट्रान्सफॉर्मेशनकडे फोकस केला पाहिजे, तुम्हाला फ्लो बरोबर जाणं गरजेचं आहे, फ्लो बरोबर काम करणं गरजेचं आहे. आउट ऑफ द वे जाऊन विचार न करता यावेळेस हा मंथ म्हणतोय की ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बेटर काय करता येईल ह्या सगळ्याचा तो टाईम आहे. नवीन रिस्क घेताना थोडी विचार करा, नवीन एखादं काम करताना थोडी विचार करा, जेणेकरून ज्या थॉट्समध्ये क्लॅरिटी आहे अशी कामं करायला तुम्ही सुरुवात करू शकता. येलो कलर आणि पिंक कलर आणि ब्ल्यू कलरचा उपयोग जास्तीत जास्त करा, तुम्हाला चांगले रिझल्ट्स येतील. धनुराशी म्हणजे सॅजिटेरियस. धनुराशीच्या लोकांसाठी हा मंथ सेलिब्रेशन घेऊन येताना दिसतोय. हजबंड वाईफमध्ये जे प्रॉब्लेम चालू असतील ते आता कुठेतरी तुम्ही ट्रान्सपरंट कम्युनिकेशन करून सॉल्व्ह करताना दिसतं. या मंथमध्ये तुम्हाला तुमच्या पास्ट लाईफमधून पुढे मूव्ह ऑन करायचं. तुम्हाला जे तुमचं डे ड्रीमिंग चालू आहे किंवा ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य नाही आहे त्या गोष्टी तुम्हाला आता बाहेर पडून पुढे जायचा मार्ग काढायचा आहे. या मंथमध्ये तुम्हाला फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन करावे लागतील आणि त्या कॉन्व्हर्सेशनसाठी तुम्ही बोल्ड असणं गरजेचं आहे, कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे. कारण की ही कॉन्व्हर्सेशन्स तुम्हाला तुमच्या त्या डे ड्रीमिंगमधून, तुम्हाला त्या पास्ट लाईफमधून बाहेर काढताना दिसतात. आणि ज्यावेळेस तुम्ही हे डिअरिंग कराल, हे सगळ्या गोष्टी तुम्ही कराल, व्यवस्थित तुमचे थॉट्स तुम्ही प्रोजेक्ट कराल, तुमचं प्रोजेक्शन व्यवस्थित राहील तर तुम्हाला सेलिब्रेशनचे चान्सेस मिळताना दिसत आहेत. पिंक कलरचा उपयोग करा, लाईट येलो कलरचा उपयोग करा, तुमच्यासाठी जास्त लकी ठरेल. मकर राशी म्हणजे कॅप्रिकॉन्स
मकर राशीच्या लोकांसाठी हा मंथ सांगतोय की खूप सारे डार्क तुम्हाला दिसत असेल, डार्कनेस दिसत असेल, तर हा मंथ तुम्हाला सांगतो थोडं स्लो डाऊन व्हा. तुम्हाला तुमच्या ॲटिट्यूडमध्ये, तुम्हाला तुमच्या थिंकिंग पॅटर्नमध्ये बदल करायची गरज आहे. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सोडून देण्याची गरज आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीला घट्ट पकडून बसला आणि ती गोष्ट तुम्हाला मेंटली त्रास देते. सो तुम्हाला तुमच्या मेंटल एनर्जीमधून, तुम्हाला तुमच्या ऑरिक फील्डमधून ती गोष्ट दूर करायची आहे. तुम्हाला तुमच्या हेल्थची काळजी घ्यायची, तुम्हाला लाईफकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलायचा आहे. तर हा मन तुम्हाला चांगला जाऊ शकतो. ओल्ड कन्सेप्ट, ओल्ड थॉट्स, लिमिटिंग बिलीफ्स या सगळ्यांनी तुमच्या लाईफमध्ये तुम्ही अडकले गेले आणि त्या सगळ्या गोष्टींना आता लेट गो करायची गरज आहे. तुम्हाला तो डार्कनेस लेट गो करायचा आहे. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी लांब पाठवायच्या ज्या तुमच्या हायेस्ट गुडसाठी नाही आहे, जे तुमच्या भल्यासाठी नाही आहेत. आणि जर तुम्ही असं करू शकला तर हा मंथ तुमच्यासाठी चांगला आहे. ओव्हरऑल या मंथमध्ये कोणतंही नवीन काम करताना थोडीशी काळजी घ्या. ग्रीन कलरचा उपयोग करा, तुम्हाला बेटर रिझल्ट्स बघायला मिळतील. कुंभ राशी म्हणजेच अक्वेरियसच्या लोकांसाठी सांगायचं झालं तर तुम्हाला एखादी गोष्ट त्रास देते, एखादं तुमच्या मनामध्ये काही आहे, तर ते तुम्ही क्लिअरली कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करा. त्या सॉरोमध्ये, त्या गिल्टमध्ये तुम्ही राहण्याचा प्रयत्न करू नका. तिथे तुम्हाला आता सोल्युशन नाही मिळणार आहे. तुम्हाला त्या सोल्युशनसाठी बाहेर पडायचं आहे. तुम्हाला त्या इंटेन्सिटीने बाहेर पडायचे, तुम्हाला तुमचा इनोसन्स प्रूव्ह करायचा आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर तुम्हाला या मंथमध्ये स्वतःहून पावलं उचलावी लागतील. स्वतःहून तुम्हाला तुमच्या गोलसाठी ॲक्शन्स घ्याव्या लागतील. तुम्ही नुसता विचार करून उपयोग नाही की कसं होणार. तुम्हाला त्या गोलसाठी काम करायचं आहे. तुम्हाला नवीन एनर्जी बरोबर कनेक्ट करायचं आहे, नवीन लोकांमध्ये जायचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला तुमचा इनोसन्स पण इंटॅक्ट ठेवायचं. तुम्हाला तुमचे जजमेंटचं स्किल वापरायचे. ज्या जुन्या चुका झाल्या त्या रिपीट नाही करायच्या. या सगळ्या गोष्टींवर फोकस करायचा. येलो कलर आणि ग्रीन कलरचा उपयोग करून तुमच्यासाठी जास्त लकी ठरेल. लास्ट बट नॉट द लीस्ट, मीन राशी म्हणजेच स्पायसेस. मीन राशीसाठी हा मंथ उत्तम दिसतोय. एकीकडे अबंडन्स आहे, दुसरीकडे मास्टर तुमच्या सोबत आहे, युनिवर्स तुमच्या सोबत आहे आणि सोर्स सुद्धा तुमच्या सोबत आहे. या मंथमध्ये तुम्ही जे पाहिजे, तुम्हाला जे पाहिजे, जसं पाहिजे तशा पद्धतीने गोष्टी घडताना दिसतात. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, फॅमिली सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला प्रॉस्पेरिटी, अबंडन्स बघायला मिळेल. सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होताना दिसतात. टर्म्स कंडिशन एवढीच आहे की तुमचा माइंडसेट त्याच्यावर काय आहे, तुम्ही गोष्टींकडे कशा पद्धतीने बघता, या सगळ्या गोष्टींचा या मंथमध्ये फरक पडणार आहे. जेवढा पॉझिटिव्ह तुमचा ॲटिट्यूड असेल तेवढा अबंडन्स तुम्ही फील करू शकाल. मग ते तुमच्या पर्सनल लाईफमध्ये असेल, प्रोफेशनल लाईफमध्ये असेल, अशा सगळ्या गोष्टींमध्ये युनिवर्स तुम्हाला या मंथमध्ये भरभरून देताना दिसतं आहे. त्यामुळे तुम्हाला या मंथमध्ये भरपूर काही युनिवर्सकडून घ्यायचं आहे. तुम्हाला मुक्त हस्ताने सगळ्या गोष्टी घ्यायच्या. तुम्हाला ओपन राहायचं आहे, फ्री राहायचं आहे. जुनी जे तुमच्या लाईफमधले प्रॉब्लेम्स असतील त्यांना लांब झटकून द्यायचं आहे. आणि जर तुम्ही असं करू शकलात तर तुमच्यासाठी हा मंथ उत्तम आहे. या मंथमध्ये सगळे कलर्स तुमच्यासाठी लकी राहतात, त्याचा तुम्ही नक्की उपयोग करा. हे झालं मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांचं ऑगस्टचा मंथ कसा जाणार आहे आपण त्याची चर्चा केली. नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सोबत. तोपर्यंत स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी.